ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. आहारावर त्रिगुणांचे अवलंबित्व. ओवी आहेत 111 ते 119. ज्ञानदेव आहारावर त्रिगुण कसे अवलंबून असतात ते स्पष्ट करत आहेत. तरी धरावा तैसा सांगू, जेणे पोखे सात्विक लागू, सत्व वृद्धीचा भागू, आहारू घेपे. ज्या योगाने सात्विक संबंधाचे म्हणजे वृत्तीचे पोषण होईल तशी संगती धरावी आणि ज्या योगाने सत्वाचा उत्कर्ष होईल असाच आहारही घ्यावा. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई, आहारा वाचुनी नाही बळी हेतू. वास्तविक पहा, स्वभाव वाढण्याचे म्हणजे बनण्याचे कामी आहाराशिवाय दुसरे जोरदार कारण नाही. प्रत्यक्ष पाहे पावीरा, जो सावधगे मदिरा, तो होऊन ठाके माजिरा तियेची क्षणी. अर्जुना, प्रत्यक्ष पहा की एखादा शुद्धीवर असलेला पुरुष जेव्हा दारू पितो तेव्हा तो त्याच क्षणी उन्मत्त होऊन राहतो. काजो साविया अन्न रसू सेवी, तो व्यापीजे वात श्लेष्म स्वभावी, कायजवरू जागी या निववी पयादिक. अथवा जो आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे अन्नाचे सेवन करतो तो त्या अन्न पाण्याच्या वातकारक व कफकारक स्वभावाने व्यापला जातो. अथवा एखाद्याला ताप आल्यावर दूध वगैरे त्याला शांत करील का? ना तरी अमृत जयापरी, घेतलिया मरणवारी, का आपुलिया ऐसे करी जैसे विष. अथवा ज्याप्रमाणे अमृत सेवन केले असता ते मरणाला टाळते, अथवा विष हे सेवन केले असता आपल्यासारखे करते म्हणजे मारते. तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाचे होय आकारू, आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे. त्याचप्रमाणे जसा आहार घ्यावा तसा देहातील रक्तमांसादी धातूंचा आकार बनतो आणि त्या रक्तातील धातूंप्रमाणे अंतःकरणाचा स्वभाव जास्त जास्त पुष्ट होतो. जैसे भांडिया चेनी तापे, आतुले उदकही तापे, तैसी धातू वशे आटोपे चित्तवृत्ती. ज्याप्रमाणे भांड्याच्या तापण्याने आतले पाणीही तापते त्याप्रमाणे आहाराच्या योगाने धातूच्या वश असल्यामुळे चित्तवृत्ती व्यापली जाते. म्हणून सात्विको रसू सेविजे, तै सत्वाची वाढी पाविजे, राजसा तामसा होईजे येरी रसी. म्हणून सात्विक रस सेवन करावेत तेव्हा सत्वाची म्हणजे सत्वगुणाची वृद्धी होते व इतर रसांनी रजोगुणाची व तमोगुणाची वृद्धी होते. तरी सात्विकू कोण आहारू, राजसा तामसा काही आकारू, हे सांगो करी आदरू आकरणने. तर सात्विक आहार कोणता, राजस व तामस आहाराचे स्वरूप काय हे सांगतो, तू चांगले लक्षपूर्वक ऐक. भगवंतांनी श्रद्धा त्रिविध कशी होते त्याचे विवेचन केले. ज्ञानदेवाने त्याचा अर्थविस्तार करून भगवंतांचा त्रिविध श्रद्धा सांगण्याचा उद्देश काय ते सांगताना म्हटलं की राजस व तामस श्रद्धा टाकून साधकाने सात्विक श्रद्धा स्वीकारली पाहिजे. त्या हेतूने भगवंतांनी सात्विक श्रद्धा असणाऱ्यांचे पूजास्थान कोणते असते ते सांगितले. त्याच अवघात आसुरी श्रद्धा कशी त्याज्य आहे त्याचेही स्पष्टकरण केले. भगवंत पुढे आहारावर त्रिगुण कसा अवलंबून असतात ते सांगणार आहेत. त्या श्लोकाशी ज्ञानदेव आपली टीका जोडून घेत आहेत. ज्ञानदेव सांगतात की साधकाने सात्विक वृत्तीचे पोषण होईल अशी संगत धरली पाहिजे. कारण संगात संजायते काम, कोणतीही इच्छा ही संगतीमुळे निर्माण होते. चांगली संगत असेल तर चांगले कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. चोराची संगत धरली तर आपणही दुसऱ्याला फसवून धन मिळवावं असं वाटेल. तेव्हा संगत ही मनुष्याच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडण्यास क्रियाशील असते. तसेच आहारावरही सत्वगुणाचा उत्कर्ष अवलंबून असतो. म्हणून सत्वगुणाचा उत्कर्ष होईल असाच आहारही घ्यावा. मनुष्याचे जीवन आहारावर अवलंबून आहे. हा स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश आहे. आहाराअभावी मनुष्याचे शरीर 21 दिवसापेक्षा जास्त टिकू शकत नाही. आहारामुळेच शरीरातील सप्त धातूंचे पोषण होते. आहाराचा कसा परिणाम होतो त्यासाठी ज्ञानदेव दारुड्याचे उदाहरण देतात. एखाद्या शुद्धीवर असणाऱ्या मनुष्याने दारू घेतली तर तो त्याच क्षणी उन्मत्त होतो. सेवन केलेल्या अन्नावर शरीरातील कफ, वात आणि पित्त हे 3 धातू अवलंबून असतात.
तेलकट तिखट अन्नाचं सेवन केले की पित्तदोष उफाळतो. सतत थंड पदार्थांच्या सेवनानं कफदोष वाढतो. हे आपल्या परिचयाचं आहे. 3 धातू जोपर्यंत साम्यावस्थेत असतात तोपर्यंत शरीराला कोणताही रोग होत नाही. तेव्हा शरीर निरोगी राखायचे असेल तर या 3 धातूंची साम्यावस्था बिघडता कामा नये. ताप आला असता दूध पिऊ नये. तापात ते विषासमान आहे. अमृत प्राशन केले तर ते मृत्यूचे निवारण करते. उलट विष एखाद्या चांगल्या पदार्थात मिसळले की तो पदार्थ सुद्धा विषारी होतो व त्या पदार्थाचे सेवन केले तर मृत्यू ओढवतो. म्हणजे आहारावर मनुष्याचे आयुष्य अवलंबून आहे. जसा आहार असेल तसे रक्त मेद वगैरे धातूंचे पोषण होते. त्याचप्रमाणे धातू ऐसा अंतरू भावो पोखी. धातूंसारखाच मनुष्याचा स्वभाव बनतो. अंतःकरणात तसेच भाव निर्माण होतात. शिवगीतेत सांगितलं आहे की मनुष्य जे अन्न खातो त्याचे जठराग्नीच्या योगे स्थूल, मध्यम व सूक्ष्म असे 3 भाग होतात. स्थूल भाग मलरूप होतो, मध्यम भाग रक्तरसादी धातुरूप होतो व सूक्ष्म भाग मनरूप होतो. अर्थात कसा आहार असेल त्याप्रमाणे मन सात्विक, राजस व तामस बनते. ज्ञानदेव त्यासाठी दृष्टांत देताना म्हणतात की भांडे तापत ठेवले की भांड्यातील पाणीही तापते. त्याप्रमाणे आहारामुळे धातू व धातू जसे सात्विक, राजस व तामस असतील त्याप्रमाणे चित्तवृत्ती बनते. सात्विक अन्न खाल्ले तर सत्ववृत्ती वाढते, राजस अन्न खाल्ले तर वृत्ती राजस होते आणि तामस अन्न खाल्ले की वृत्ती तामसी होते. मग सात्विक, राजस व तामस आहार कोणता हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणून भगवंत पुढील श्लोकात त्रिविध आहार कसा असतो त्याचे स्पष्टीकरण करत आहेत असं ज्ञानदेव सांगतात. तो भाग आपण उद्या पाहू.